नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 5 इयरचे कॅप राउंडचे जे काही शेड्यूल आहे ते आउट झालेलं आहे. कॅप राउंड 1 कधी होणार आहे, कॅप राउंड 2 कधी होणार आहेत, याची संपूर्ण डेट तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. यामध्ये कॅपचे जे काही राउंड्स आहेत त्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल हे आउट झालेलं आहे एल-एल-बी 5 इयरसाठी. ते कोणते आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जसे की नोटीस ही मी ओपन केलेली आहे. 22 जुलै 2025 म्हणजे आजच ही रिलीज झालेली आहे. कॅप राउंडची जी काही नोटीस आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, हे ऑफिशियली आता सी-ई-टीनी लॉन्च केलेलं आहे. जर आपण बघितलं रजिस्ट्रेशनची डेट जी आपल्याला दिलेली 18 जुलै 2025 पर्यंत आणि 22 जुलैपर्यंत तुमचं जे काही व्हेरिफिकेशन होणार होतं, ते व्हेरिफिकेशन होणार होतं कालच्या डेटमध्ये. सो सर्व विद्यार्थ्यांचे जे काही व्हेरिफाय झाले असेल डॉक्युमेंट, ते विद्यार्थी यांच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि ज्यांचं व्हेरिफाय नाही झालेलं आहे, ते विद्यार्थी कधी करणार आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आता तुम्हाला देत आहे मी. सो टेंटेटिव्ह ही डेट तुम्हाला दिलेली आहे सी-ई-टीनी. अल्फाबेटिकल लिस्ट ही राउंड 1 साठी उद्या 24 जुलै 2025 ला रिलीज होणार आहे. म्हणजे तुमच्या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुमचं नाव वगैरे सर्व काही गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुमचा रँक किती आहे, तो सुद्धा तुम्हाला यामध्ये माहिती पडेल. त्याची जी डेट आहे 24 जुलै 2025 म्हणजे उद्या होणार आहे आणि ग्रेव्हियनचा जो टायमिंग आहे म्हणजे अल्फाबेटिकल लिस्ट झाली त्याच्यामध्येच अल्फाबेटिकल लिस्टमध्येच नॉट कन्सिडर इन लिस्ट असं त्या लिस्ट एक एक लिस्ट असते. त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, तर मग तुम्ही रिझॉल्विंग ग्रीव्हियन्स हे तुम्ही करायचं आहे. म्हणजे काय? काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट नॉट व्हेरिफाय म्हणून असं असेल. काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट अपलोड केलं नाही किंवा त्यांना टाईम भेटला नसेल, असे विद्यार्थी असतील. काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन म्हणजे जे काही जो तुमचा कन्फर्म करणारा जो फॉर्म असतो, तो तुम्ही लॉक केला नसेल. अशा विद्यार्थ्यांची पण नावं त्या नॉट कन्सिडर इन लिस्ट त्यामध्ये येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 25 जुलै 2022 म्हणजेच 2025 ते 27 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला एक चान्स भेटणार आहे. त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकता. डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा लॉक करायचा आहे. लॉक कशा पद्धतीने करायचा आहे त्याचे उद्या व्हिडिओ जे काही असेल ते मी तुम्हाला बनवून देईल. ज्यावेळी ग्रेव्हियनचं जे काही चालू होईल, त्यावेळी तुम्हाला ते मी त्यामध्ये सांगेन. पण त्याची डेट कधी आहे? 25th म्हणजे परवापासून तुम्ही एडिट करू शकता आणि डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आणि त्यानंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होणार आहे राउंड 1 ची 30 जुलै 2025 आफ्टर 5 पी-एम म्हणजे इव्हनिंगला तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल कॅप राउंड 1 साठी. त्यानंतर मग तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्हाला द्यायचे आहेत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत? तेच तुम्हाला प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत? कॅप राउंड 1 आणि राउंड 2 साठी एकत्रच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ती डेट आहे 1 ऑगस्ट पासून ते 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. मी ज्या तुम्हाला डेट्स वगैरे पहिल्या सांगितलेल्या होत्या, त्याचप्रमाणे ह्या डेट तुम्हाला समजतील आणि जे आपण टेंटेटिव्ह जे सांगत होतो त्यानुसारच या सर्व जे काही लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आहे. त्यानंतर कॉलेज प्रेफरन्स दिल्याच्या नंतर मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट राउंड 1 साठी 6 ऑगस्ट 2025 आफ्टर 5 पी-एम म्हणजे इव्हनिंगला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, तो तुम्हाला 6 ऑगस्टला तुम्हाला समजेल. नंतर जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या दिवशी. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार नाही, ते विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करतील. ओके. मग कॅप राउंड 2 कधी चालू होईल? मग त्याच्यामध्ये डिस्प्ले व्हॅकंट सीट्स फॉर राउंड 2. तो कधी चालू होणार आहे? 11 ऑगस्ट 2025 इव्हनिंग 5 पी-एम नंतर. म्हणजे डिस्प्ले व्हॅकंट सीट्स तुम्हाला माहिती पडतील म्हणजे 300 जर सीट्स आहेत एखाद्या कॉलेजमध्ये आणि कॅप राउंड 1 मध्ये समजा त्यामध्ये समजा एक्झाम्पल आपण घेऊ 200 सीट जर तिथे जर फिलअप झाल्या असतील, तर रिमेनिंग 100 ज्या सीट्स असतील त्यासाठी
डिस्प्ले वॅकन्सीज हे त्यामध्ये पब्लिश होतील आणि त्यासाठी मग कॉलेज अलॉटमेंट राउंड 2 यासाठी तुमचं कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. कुणाचं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार नाही, ते विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल आणि जे विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं असेल, असे विद्यार्थी कॉलेज अलॉटमेंट राउंड 2 मध्ये त्यांना कॉलेज अलॉट होऊन जाईल. ते डेट आहे 13 ऑगस्ट 2025. इव्हनिंग 5 पी-एम नंतर या सर्व तुम्हाला डेट्स दिलेल्या आहेत आणि इव्हनिंग 5 नंतर तुम्हाला हे अलोकेशन तुम्हाला समजणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील. 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट हे 3 दिवस तुमचे ॲडमिशनची प्रोसेस चालू असेल, जसं की तुम्हाला मी पहिलं सुद्धा सांगितलेलं होतं. ठीक आहे. ही तुम्ही कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर इथे कॅप राउंड जो 2 आहे, तो एंड होईल आणि नंतरला मग तुमचं कॅप राउंड 3 हे चालू होईल. त्यामध्ये पण सेम जसं मी तुम्हाला इथे सांगितलं 100 व्हॅकंट सीट्स आहेत. त्यामधल्या समजा 50 जर व्हॅकंट सीट्स ह्या फिलअप झाल्या असतील, तर 50 ह्या रिमेनिंग बॅलन्स असतील. त्याच्यामध्ये मग व्हॅकंट सीट्स पब्लिश होईल प्रत्येक कॉलेज वाईज आणि ते कधी होणार आहे 21 ऑगस्ट 2025 आणि मग तुम्हाला इथे परत एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे विद्यार्थ्याने अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल, असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ते कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. नवीन ओल्ड स्टुडंट असतील ज्यांनी कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, असे विद्यार्थी परत एकदा कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर कॅप राउंड 3 मध्ये आम्ही चेंजेस करू शकतो का कॉलेजचे प्रेफरन्स? सो डेफिनेटली येस, तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स चेंज करू शकता. त्याची जी डेट आहे 21 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 पर्यंत हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मग तुमची ई-स्क्रुटिनी होईल कुणाची? जे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करतील, अशा विद्यार्थ्यांचं ई-स्क्रुटिनी होईल. अगोदरमध्ये कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, त्यांचं ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफाय असतं. त्या विद्यार्थ्यांनी फक्त तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर मग तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होईल, जसं की कॅप राउंड 1 मध्ये झालेलं. 28 ऑगस्ट 2025 या दिवशी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होईल, कॅप राउंड 3 ची. त्यानंतर मग परत एकदा त्यामध्ये काही चेंजेस तुमचे असतील, काही चेंजेस राहिले असतील, तर परत एकदा ग्रेव्हियनचा तुम्हाला टायमिंग भेटत असतो. त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन एडिट करू शकता आणि डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता, काही जर डॉक्युमेंट्स राहिले असतील तर. त्याची जी डेट आहे 29 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्टपर्यंत. नंतरला तुमची मग फायनल मेरिट लिस्ट हे रिलीज होणार आहे 4 सप्टेंबर 2025 हे तुमचे फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होणार आहे 8 सप्टेंबर 2025 आणि मग कॉलेजचं ॲडमिशनसाठी कॅप राउंड 3 साठी तुम्हाला जायचं आहे 9 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ॲडमिशनला कॉलेजमध्ये जायचं आहे राउंड 3 साठी. नंतर मग तुमचं कॅप राउंड 3 झाल्याच्या नंतर जो नंतरला जो राउंड असतो लास्ट, तो इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असतो. त्याच्यामध्ये पण या डिस्प्ले व्हॅकंट सीट 13 सप्टेंबरला होईल. त्यानंतर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत. मग कॉलेज ही जनरेट करत असते मेरिट लिस्ट कॅप पोर्टलला आणि त्यांच्या नोटीस बोर्डला पण कॉलेजच्या ती पोर्टलला पण रिलीज होते आणि आपल्या सी-ई-टीला सुद्धा आपल्याला दिसत असते जनरेट मेरिट लिस्ट 17 सप्टेंबरला समजलं का नोटीस बोर्डला तुम्हाला चेक करायचं आहे 17 सप्टेंबरला आणि मग तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. ती डेट आहे 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत. आणि ॲडमिशनचा जे काही कट ऑफ जो डेट असेल ॲडमिशन घेण्याचा, हा 22 सप्टेंबर 2025. सो हा पूर्ण शेड्यूल सी-ई-टीने आता रिलीज केलेला आहे. कॅप राउंड 1 ते इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडपर्यंत असे आपले टोटल 4 राउंड होत असतात. स्पॉट राउंड काय असतो त्याची प्रॉपरली माहिती तुम्हाला मी नंतरला जसे व्हिडिओज कॅप राउंड पुढे जातील तसं तुम्हाला मी माहिती नक्की देईन. सो आता कॅप राउंड 1 चे जे काही शेड्यूल्स आहेत, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचे एल-एल-बी 5 इयरचे हे टेंटेटिव्ह शेड्यूल हे रिलीज झालेले आहेत. याची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यासाठी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट असेल, तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की विचारू शकता. ओके. थँक यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि तुमच्या चॅनलला डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि कमेंट जेव्हा करता तेव्हा हाईपचा पण तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, तर नक्की याला हाईपसुद्धा करा. थँक यू सो मच.